हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग. आणि आज मी गुड इव्हिनिंग तुम्हाला सर्वांना. आज मी सायंकाळी ब्लॉगचं शूट करायला घेतलं. आज मला वेळ झाला, पण उद्या घटस्थापना आहे. सगळं एकाच दिवशी नाही होत तयारी, म्हणून म्हटलं आज वेळ आहे तर आपण गावात जाऊन घटाचं सामान घेऊन येऊ. त्यासाठी ही पूर्वतयारी. आता मी इथे पान घेत आहे. पहिल्या दिवशी घटाला पानांचीच माळ असते. म्हटलं मग 11 पानांची माळ आणि खाली पण पानं लागतील, म्हणून 30 रुपयाची तिथं पानं मी करून घेतली. छान फ्रेश होती पानं. म्हटलं पानं घेतल्यानंतर मग जे जे दिसलं ते घेऊन टाकून नंतर विसर पडतो. इथे सप्तधान्यांची पुडी बघितली तर तिथे गव्हाची पण पुडी सोबत होती. आता गहू आहे, म्हटलं गहू नको घेऊ, ते सप्तधान्याची पुडी घे. आणि पहिले तर नुसते गहूच टाकायचे, पण आता दिसतं सप्तधान्याची पुडी, म्हटलं मग ती पण टाकू. आणि इथे दीदीला देवीला घटासाठी घागरा आवडला होता. तो घागरा पण ती म्हणे निळ्या कलरचा आहे मम्मी, घेऊ का? म्हटलं तुला आवडला ना, घेऊन टाक म्हटलं. आणि त्यानंतर इथे परत नाडा पुडी राहिली होती माझी, आणि ते ओटीत सामान असतं हळकुंड बदाम, ती पुडी मला दिसली. म्हटलं ही एक पुडी घेऊन टाकू. जे जे दिसलं ते आठवणीने घेऊन टाकलं. आता नाडा पुडी गटाला लागते आपल्याला ती बांधायला, ती घेतली मी. आणि त्यानंतर बरीचशीच गर्दी होती दुकानांमध्ये. इतकी तुफान गर्दी होती. बाजारपेठा अशा फुललेल्या होत्या. सर्व घटाची सामानांची दुकानं लागलेले होते. आणि आज नेमका पाऊस नव्हता, आणि त्याबरोबर आज संडे असल्यामुळे पण गर्दी होती. मी नारळ बघितला. नारळांचे पण आज किमती बऱ्याच वाढलेल्या होत्या इतरपेक्षा. जे 50 रुपयाचं नारळ 60ला सांगत होते. मग नारळ पण घेतलं सोबत. सगळं नारळ घेताच मला आमचे रिलेटिव्ह भेटले, तर मी त्यांच्याशी जरा बोलत होती साक्षी घेऊस तर. आणि इथे टोपली बघायला आली होती. टोपली म्हटलं छोटी घ्यायची, पण मग ते असं बसरट नाही वाटत. आणि घेताना थोडी उंच जर घेतली तर असं पाणी पण व्यवस्थित घटाला बरोबर घातल्या जातं. मी 1-2 ठिकाणी बघितल्या, मला नाही आवडल्या. म्हटलं अशी खाली परत दांडी असली पाहिजे, उंच असलं म्हणजे घट बरोबर बसेल. ती बघत होती, ही आवडली होती मला, पण ती पातळ वाटत होती. त्यावरनं चाललं होतं कन्फ्यूज, ही घेऊ का ती घेऊ. जेवढ्या दिसतं तेवढं चालूच असतं. आणि नंतर एक घेऊन टाकली शेवटी. चांगल्या होत्या, आणि सगळ्या वस्तूंच्या किमती वाढलेल्या होत्या दरवर्षीपेक्षा. गणपती नवरात्र म्हटले का असे उत्साहच असतो प्रत्येकाच्या याच्यात. आणि हे दिवस इतके आनंद. घटाचं सर्व सामान घेऊन झाल्यानंतर आम्ही मेन रोडला थोडं फिरायला आलो. साक्षीला 1-2 वस्तू घ्यायच्या होत्या. तिला पण सुट्टी नसते, त्यामुळे ती बोलली का आपण आजच घेऊ. तिला बोलली होती आपण वेळ झाला घरी जाऊ, पण ती म्हणे मला पण रोज वेळ भेटत नाही, आज वेळ आहे तर घेऊन टाकू. म्हटलं ठीक आहे, चल आपण घेऊन येऊ. मग नंतर जसं जसं वाटलं तिला घ्यायचं ते घेऊन टाकलं तिने. आणि मेन रोडला बरेच दुकानं असे कपड्यांचे वगैरे लागलेले होते. ती म्हणे मला पॅन्ट घ्यायच्या मम्मी म्हणे. लेगिंग्स वगैरे 2-3 बघितले तिने 2-3 दुकानांमध्ये. आणि साक्षीबरोबर शॉपिंगला जाणं म्हणजे खूप बोर करते ती. एक वस्तूमध्ये तिला लवकर चॉईस होतच नाही. म्हटलं चल. मग फिरून शेवटी तिने 2-3 चॉईस केल्या, तरी 1-1.5 तास लागून गेला आम्हाला. बरा पाऊस नव्हता. आम्ही एकदम मस्त फिरलो नंतर, पण फिरून दमल्यासारखं होऊन गेलं. आणि आता इथे आलोय, तुम्ही बघू शकता दही पुलाव. सव्वा 9 झाले. शॉपिंग झाली आमची. फिरून दमलो आम्ही आता. आणि आता घरी जातो. शॉपिंग झाली म्हणून आनंद बी वाटतोय, पण दमलोही खूप आहे फिरून. हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग. आज 22 सप्टेंबर, शुक्ल पक्षातील प्रतिपदा. आणि आजपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होत आहे. घरोघरी आज घट बसवले जातात. आजचं देवीचं रूप आहे शैलपुत्री. तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा. आता मला सुद्धा घट बसवायची तयारी करायची आहे. मी आता घट बसवण्याच्या अगोदर म्हटलं देव चांगले चकाचक घासूया, क्लीन करूया.
मी कोलगेट लावून आणि ब्रशनी घासत होते आणि पाठीमागून पण पितांबरी लावून चांगले चकाचक करून घेते। त्याबरोबर मी सगळे देवपूजेचे भांडे काढले घासायला। नवरात्रीसाठी जो दिवा लागतो तो दिवा, बाकीचेही 2-3 दिवे सर्वांना मी पितांबरी लावून एकदम क्लीन करून घेतलं। तुम्ही बघू शकता एकदम चकाचक झाले आपले देवपूजेचे भांडे। मस्त वाटतंय आता आणि असं प्रसन्न वाटतं सगळे देव घासलेले चकचक। काल जेव्हा गावात गेलो एकाच ठिकाणी सर्व सामान होतं घटाचं। पहिले तिळाचं तेल घेतलं घटाला, त्यानंतर पहिली माळ पानांचीच असते नागिनीच्या पानांची, मग खाली पण पानं लागतात ना टाकायला, मग 25 पानं घेतली एक खटे, 11 पानांची माळ होईल घटाला। हा घट घेतला, मस्त आहे, प्लेन पण होते पण हा मला आवडला असा डेकोरेशन केलं आहे। आणि हा देवीचा मुखवटा पहिला पण आहे माझ्याकडे, पण मला हा आवडला, नथ वगैरे घातलेलीच होती पहिलेच, आणि कुंदन लावले नंतर। नारळ घटाला, ही वात बरोबर होऊन जाईल, 10 दिवस पुरून जाईल। आणि हे ओटीच्या सामानाचं हे सप्तधान्य, गहू पण टाकता पण सप्तधान्य पण टाकतात, म्हणतात सप्तधान्य उगलं पाहिजे आपल्या घरामध्ये, समृद्धी नांदली पाहिजे, त्यासाठी सप्तधान्याची पुडी घेतली आहे। आणि देवीची ओटी भरायला पीस लागतो, पीस घेतला आणि माती घेतली। ही टोपली, अशा छोट्या पण टोपल्या होत्या तिथे, पण ही कशी उंच आहे म्हणजे असं जरा पाणी वगैरे जायला व्यवस्थित वाटेल म्हणून ही घेतली उंच। गुड इव्हिनिंग सर्वांना। आता संध्याकाळचे 5 वाजत आले, घट बसवायची माझी तयारी चालली आहे, बऱ्यापैकी होऊन गेली, आता घटच बसवते मी। दोन्ही पोरं घरी नव्हते, आता पोरं आले। काय करते साक्षी? कुंदन लावते ग। वरती एक मोठा लावला ना तू? वरती हे सर्व काल लावून झालं होतं, कालचं लावायचं बाकी होतं, मग हे लावते आता। मग झालं ना? चल मग, एकदम छान दिसते। हो एकदम मस्त दिसते, अगदी उभे उभ जशी देवी माता, नथ वगैरे एकदम मस्त आहे। अजून बाकी तरी हा छान, कुंदन छान दिसतंय। चल मग मी घेते तिकडचं आवरू ना। आम्ही इथे 2 पाट अगदी शेजारी शेजारी मांडले। एका पाटावर पूजाविधी नाही बसणार म्हणून म्हटलं 2 पाट शेजारी मांडू, कारण की एका पाटावर घट होतील बसणं आणि एका पाटावर नैवेद्य वगैरे पण ठेवता येईल, म्हणून असे जवळजवळ मस्त मांडले। आता त्यावर शुभचिन्ह म्हणजे शुभचिन्ह काढायचं होतं, म्हणजे स्वस्तिक काढायचे होते। असे तांदळाचे नसते राहिले, ते हल्ले असते, म्हणून म्हटलं कुंकवानी तू स्वस्तिक काढ। मग कुंकवानी प्रसाद आता दोन्ही पाटांवर स्वस्तिक काढून घेतोय। आणि प्रसादला असं पण देवाधर्माचा आहे वेळ, त्याला आवडतं मनापासून करायला, मग त्याने इकडे एक स्वस्तिक काढून घेतलं आणि दुसऱ्या पाटावर पण आता स्वस्तिक काढून घेईल। जसं पटापट होईल तसं करून घेते, कारण की असाही वेळ झाला आहे आणि घटस्थापना म्हटली का सगळं बारीक निरीक करावंच लागतं। म्हटलं मग आपण करूया, संध्याकाळ होत आली होती। घटासाठी जी आणलेली माती होती त्यात थोडे असे खडे होते, ते हाताने फोडून घेत होती साक्षी, म्हणजे एकसारखं असं बसला पाहिजे घट त्यासाठी। आणि आधी पण त्याच्यात थोडे गहू आणि हे जे सप्तधान्य आणले होते त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले, एकसारखे असे मिक्स केले, वर राहिले तर मग ते वरतीच येतील म्हणून ते आधी खाली घातले आणि त्याच्यानंतर थोडे गहू त्याच्यात मिक्स केले। आणि मुलांना आपण सांगितलं ना मग ते बरोबर आपलं पाहून पाहून करतात, म्हटलं तुम्ही पण करा, तुम्हालाही थोडंसं देवाधर्माचं वेळ लागलं पाहिजे। आता इथे साक्षीने घट बसून बघितला बरोबर बसतोय का, आणि चांगला बसत होता, तिला म्हटलं राहू दे। मग एकीकडे मी पाणी घेतलं आणि माझे तिकडे वाती करायचं चाललं होतं, म्हटलं आपण तोपर्यंत दिव्यांमध्ये वाती घालून ठेवू, म्हणजे जे दोन्ही बाजूनी कामं चालू झाले का पटापट होतील। मी प्रत्येक 3-4 दिवे जेवढे होते तेवढ्यांना पण मी वाती तयार केल्या, आणि जी कापसाची वात आणलेली होती ती पण मी बारीक करून घेतली, त्या दिव्यात घातली। आणि आता याच्यानंतर म्हटलं बाकीची नारळाला मी इथे नारळाला 5 बोटे कुंकवाने ओढून घेते, 5 किंवा 7 अशी कुंकवाची बोटे लावतात विषम संख्यामध्ये, मी 5 लावून घेतले रेघा उभ्या। आणि आता इथे
पानं लावून घेते, म्हणजे साक्षीला कलश सजवता येईल. तिला मुकुट वगैरे लावायचं होतं, त्यामुळे तिचं चाललं होतं तू नारळ आधी कुंकू वगैरे लावून घे, म्हणजे मला पानं लावता येईल. आता मी 11 पानांची माळ करते आणि पान वगैरे पानांची माळ बी तयार झाली म्हणजे इकडे हिचं घट तयार होऊन जाईल, मुकुट वगैरे लावून होऊन जाईल. मग 11 पानांची माळ झाल्यानंतर पहिल्या दिवशी तर घटाला 11 पानांचीच माळ असते. माझी इकडे 11 पानांची माळ चाललेली होती करणं आणि तिचं घट सजवणं चाललं होतं. आता मुकुट लावायचं फक्त बाकी ठेवलेलं होतं आणि पानांना मी सुई दोरा नाही वापरत, असंच दोऱ्याने बांधते आणि तरी पक्के बसलेले होते. मस्त वाटत होतं, एकदम भरलेलं. अजून तर मुकुटही लावलेलं नव्हतं, पण असं मस्त वाटत होतं. आणि सगळं तिने गजरा, हार, वेणी सगळं आणलेलं होतं. कानातले, देवी मातेचं रूप एकदम खुलून दिसतं आणि असं प्रसन्न वाटतं खूपच. मी तर खूप वर्षापासून उपवास करते. शुक्रवार माझा प्रसाद 3री-4थीला असताना मी शुक्रवार धरलेले आहे, तसे आजपर्यंत आहे. माझी खूप देवीवर श्रद्धा आहे आणि हे नवरात्र आले तर मला तर इतका आनंद होतो. हा मुकुट कालच घेतला आम्ही तिथून. पहिले पण माझ्या घरात आहे आणि पण मी तरी हा नवीन घेतला. म्हटलं आवडला तर आपण हा घेऊन टाकू. पहिलं जसं असलं नवीन असलं का परत असं वाटतं का घेऊन टाकावं नवीन वेगळं वेगळं काहीतरी. आणि दीदीची पण हौस होती, मम्मी पहिल्यापेक्षा हा नवीन छान दिसतोय. आणि नथ होती त्याला जोडलेली, ती नथ पण खूप सुंदर दिसत होती. आणि नथ कशी आहे, पहिल्या आमच्या मुकुटाला पहिल्या देवीच्या मुकुटाला नथ घालताच येत नव्हती. ह्याला नथ घातलेलीच आम्ही घेतली, मस्त वाटत होतं. आता पूर्णपणे सजून घेतलं दीदीने. बघू शकता तुम्ही किती छान देवीचं रूप दिसते आणि मस्त वाटतं एकदम. मला तर खूप खूप असं मन भरून आलं होतं. नवरात्राचे 9 दिवस कसे जातात असे पण दरवर्षी हे कळूनच येत नाही. दिवसभर उपवास, फराळ, पोथी, पूजा याच्यातच वेळ जातो. आता दीदीने इथे रांगोळी काढायला घेतली आहे. रांगोळी थोडी नंतरच काढायला घेतली, कारण की आधी जर रांगोळी काढली असती ती सगळी पुसून गेली असती. तिला म्हटलं सगळी पूजा मांडल्यानंतरच रांगोळी काढू आणि कलर भरू मस्त. आणि कलर भरल्यावर तर रांगोळी अजूनच सुंदर दिसली. अश्विन शुद्ध पक्षी अंबा वैशली सिंहासनी हो, परिपदे कामिनी गतस्थापनाती करुणी हो. मूल मंत्र जप करुणी भोते रक्षक ठेवून हो, ब्रह्मा विष्णू रुद्राचे पूजन करती हो. उदो बोला उदो अंबा पायी माऊलीचा हो, उदो काळे गणपती काय महिमावर नूतीचा हो. भीती येते दिवशी नीती सत्य योगिनी हो, सकामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो, कस्तुरी मरत भांगी. आता आमची आरती करून झालेली आहे. मी तिन्ही देवींची आरती म्हणून घेतली, गणपती बाप्पांची पण आरती करून घेतली आणि मला संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता. जवळपास 8-8:30 वाजत आलेले होते. स्वयंपाक बाकी होता रात्रीचा. सर्वांना भुका लागलेल्या होत्या. म्हटलं आता स्वयंपाक लवकर करून घेऊ आणि घटस्थापनेलाच 2-2.5 तास निघून गेले. त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली. अजून माझं फराळसुद्धा बनवायचं होतं. माझे 9 दिवसाचे उपवास आहे आणि आमच्या घरात मीच उपवास करते. शक्यतो कोणालाही खिचडी आवडत नाही, म्हटलं मग मीच करते पहिल्यापासून. कढी, भजे, पोळ्या असा स्वयंपाक होता माझा. भजे करून झाले तुम्ही बघू शकता आणि आता कढीला फोडणी देते. पहिले तर मी हळद नव्हती टाकत कढीला, आता कधी कधी मूड आला तर एखाद दिवशी टाकते. छान वाटत होती हळद टाकून पण कढी. तुम्ही बघू शकता कढीला एकदम छान कलर आलेला होता आणि आमच्याकडे कढी भज्या हा प्रकार सर्वांनाच आवडतो. आता एक साईडला मी कणिक भिजवलेली, याच्यानंतर मी पोळ्या करून घेते. आमच्याकडे लाईट सारखी ये जाय चालू आहे, त्याच्यामुळे पण स्वयंपाकाला असा वेळ लागून जातो. म्हटलं आता जेवढं होईल तेवढं पटकन आवरून घेऊ आणि वाढून देऊ. आता झालेला होता माझे कढी भजे तुम्ही बघू शकता. स्वयंपाक फक्त पोळ्या बाकी होत्या, पोळ्या करून घेत. आता माझा स्वयंपाक झाला आहे, कढी भजे झाले, आता फक्त पोळ्या बाकी होते. पोळ्या करून घेते, मग यांची जेवण होऊन जातील. मग साबुदाण्याची खिचडी परतते. एकीकडे खिचडी कशी गरम गरमच छान लागते, म्हटलं आधी हे करून घेऊ. आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे आज, आता थोडा कमी झाला.
तुला काय सर्दी झाली काय? भूकमुळे का? तुम्ही तर केव्हाची निघाले होते ना? पाऊस चालू होता का जोरात? आणि आज किती वाजेपासून? इकडे 4 4:30ला चालू झाला का? तेव्हापासूनच चालू होतं. आणि शेंगा आणल्या नाही? पावसात शेंगा. मग मी तुम्हाला उपासाच्या भुईमुगात शेंगा सांगितल्या यार, होत्या. एवढ्या पावसात शेंगा आणू काय? खरं गाडीत उतरायला जागा नाही. एवढा पाऊस आला रे. कुठं जायची शेंगा आणू? तुम्हाला शेंगा नाही आणल्या काय? आता साबुदाणा खाऊन खाऊन बघा किती कंटाळला 8-9 दिवस. जायचं उद्या घेऊन यायचं. आता तेच करावं लागणार. काल चांगलं पावसात शेंगा विकणं आणि बसली. काल चांगले अहो बाजारात 60 का 70 रुपये किलो होता ना दीदी. तेव्हा आम्ही घेतल्या नाही, म्हटलं घेऊ पुढे करता करता घरी निघून आलो आणि राहिलं ते शेंगा. आणि आता पस्तावा येतो, काल तरी घेऊन टाकलं असतं ते. अहो काल आहे ना बरं का हो, ऐका ना, काल 60 रुपये किलोच होत्या शेंगा भुईमुगाच्या. आणि म्हटलं घेऊ करता करता पुढे निघून आलं आणि पावसाचं एकदम वातावरण झालं, घाई आलं निघून. कालच घ्यायला पाहिजे होत्या खरं शेंगा. उद्या घेऊन यायचं ना. आता तेच करावं लागेल. पुन्हा लगेच खायचे. साबुदाणा खाऊन खाऊन कंटाळा येतात. आजच उपवास धरला, तरी उपवास धरला. चला आता इथेच व्हिडिओची एंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना गुड नाईट आणि तुम्हा सर्वांना बाय बाय.